गुन्हेगारांना एन्काउंटरमध्ये मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दया नायक यांना मुंबई पोलिसांनी बढती दिली आहे। विशेष बाब म्हणजे ही बढती त्यांना निवृत्तीच्या अवघ्या 2 दिवस आधी मिळाली आहे। 31 जुलै 2025 ला ते पोलीस खात्यातून सेवानिवृत्त होत आहेत। मुंबई पोलिसांनी त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्त बनवलंय। सध्या दया नायक हे गुन्हे शाखा 9चे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून काम करत होते। 1995च्या बॅचचे पोलीस अधिकारी असलेले दया नायक हे अनेक गुन्हेगारांना एन्काउंटरमध्ये मारण्यासाठी ओळखले जातात। त्यांनी मुंबईत 80 पेक्षा जास्त कुख्यात गुंडांचा एन्काउंटर केलाय। त्यांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकात म्हणजेच ATS मध्ये 3 वर्ष सेवा बजावली आहे। काही वर्षापूर्वी बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात त्यांना सुमारे 6.5 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं। 2004 मध्ये त्यांच्यावर चौकशी सुरू झाली, पण नंतर त्यांना पोलीस दलात पुन्हा सहभागी करण्यात आलं। 2012 मध्ये त्यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली, मात्र 2014 मध्ये त्यांना पुन्हा निलंबित करण्यात आलं। त्यानंतर 2016 मध्ये त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आलं। दया नायक यांना काही काळासाठी गोंदियालाही पाठवण्यात आलं होतं, तेव्हा सरकारनं त्यांना साईड पोस्टिंग दिली आहे असं म्हटलं गेलं। आता दया नायक यांच्यासह मुंबई पोलिसांनी इतर 22 पोलिसांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर बढती दिली आहे। मात्र निवृत्तीच्या अगदी दारात असताना ही बढती दिल्यानं पोलीस खात्यात आणि अधिकाऱ्यांच्या वर्तुळात या निर्णयावर विविध चर्चा रंगल्यात।